नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका ठिकाणी तिथे वारा गाणी गातो आणि रस्ते डोंगरदऱ्यांशी लपाछपी खेळतात. हो, बरोबर ओळखलं, आपण आहोत स्वर्गसम कोकणात. मित्रांनो, कोकणातल्या प्रवासाची खरी मजा या डांगबुडी वळणाच्या रस्त्यावरच असते. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. या वळणावरून गाडी चालवताना मिळणारा आनंद शब्दात सांगता येणार नाही. आजूबाजूला असलेली ही दाट झाडी मनाला किती शांतता देते बघा. काजूच्या बागा आणि निसर्ग तुम्हाला इथे पाहायला भेटेल. इथे बघाल तिथे फक्त हिरवळ दिसेल. आता हेच बघा, हे आहे काजूचं झाड, कोकणाची शान. सध्या काजूचा मोसम आहे, त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला हे लाल पिवळे काजू बोंड आणि त्याखाली लटकणारे काजू बघायला मिळतील. सोबतीला आंबा, फणस, नारळ, सुपारीच्या बागा तर आहेतच. खरोखर निसर्गाने कोकणावर मुक्त हस्ताने उधळण केली आहे. आता आपण जाऊयात सूर्यास्त पॉईंट बघण्यासाठी. चला तर मग जाऊयात आता सूर्यास्त पॉईंट बघण्यासाठी. असं वाटते जणू निसर्गाने कॅनव्हासवर रंगाची उधळण केलेली आहे. दिवसभराचा थकवा एका दृश्याने पळून जातो. पक्ष्याचा किलबिलाट आणि हा सुंदर निसर्ग घेण्यासाठी एकदा नक्की तरी इथं आलंच पाहिजे. चला तर मित्रांनो, मग कसा वाटला आजचा हा कोकण प्रवास? जर तुम्हाला हा निसर्ग, ही झाडी आणि हा सूर्यास्त आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कोकण वेड्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कोकणात येत राहा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.